भाजपचे नेते किरीट सोमय्या मुंबईत सध्या पत्रकार परिषद घेतात. थेट जातोय. पीएपी घोटाळ्याचा प्रसाद पवार साहेबांनी पण घेतला आहे. शरद पवार परिवाराने 20,000 कोटीचा पीएपी घोटाळ्यात त्या परिवाराच्या कंपन्या पण सामील झाल्या आहे. भांडूप येथील जो पीएपी घोटाळा आहे हे शरद पवारांचे बंधू त्या परिवाराची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट कंपनी श्री प्रतापराव पवार नियो स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ती जमीन आहे. 1903 सदनिका बांधल्या जात आहेत. त्या जागेवर वेगवेगळं आरक्षण होतं, ते हटवण्यात आलं. फ्रंट कंपनी म्हणून न्यू वर्ल्ड LLP या चोरडिया मित्तल यांच्या कंपनीला पुढे ठेवलं. त्या कंपनीशी जॉईंट व्हेंचर करार करण्यात आला. 14 लाख रुपयेचा एक सदनिका 58 लाख मध्ये BMC विकत घेत आहे. सदनिकेचा कन्स्ट्रक्शन खर्च 8,75,00,000 आहे. 300 स्क्वेअर फीट जागेसाठी पवार परिवाराने जेमतेम लाख रुपये मोजले होते. 1,000 कोटीचा निव्वळ नफा लूट. ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहलनी असे 35,000 सदनिकेचे कॉन्ट्रॅक्ट दिले. 20,000 कोटीची लूट आणि दोनच गटाला ह्या कॉन्ट्रॅक्ट मिळाले. एक शरद पवारांचे पवार परिवाराचे निकटतम मित्र शाहिद बलवा या त्या DB ग्रुपला आणि दुसरे पवार परिवाराचे सहकारी मित्र चोरडिया ब्रदर्सला. 20,000 जागांचे कॉन्ट्रॅक्ट चोरडिया ब्रदर्सला, 15,000 शाहिद बलवाला. आणि या भांडूप मध्ये जिथे पवार परिवारांची स्कूल पण आहे त्या शाळेची जागा HDIL मधून घेतली आणि HDIL ने पैसा तो कुठून आणला होता तर PMC घोटाळाचा होता. एका बाजूला शाळा आणि दुसऱ्या बाजूला आता प्रकल्पग्रस्तांसाठी सदनिका. 1903 सदनिका आरक्षण रातोरात मागे घेण्यात आलं. 2034च्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये आरक्षित जमीन आहे. आरक्षण हटवण्यात आलं. 5.4 FSI फ्री देण्यात आली. नियो स्टार आणि न्यू वर्ल्ड या दोन कंपनींना आणि क्रेडिट नोट याला ट्रान्सफरेबल क्रेडिट नोट करण्यात आली. पवार परिवारांना, त्यांच्या पार्टनरना, त्यांचे बिझनेस व्हेंचरचे चोरडियांना अकोमोडेट करण्यासाठी 1.25 कोटीची क्रेडिट नोट देण्यात आली. ती त्यांनी बाजारात विकली, इलिगल करन्सी म्हणून विकली. मोदी सरकारने चौकशी सुरू केली. मोदी सरकारचा इन्कम टॅक्स विभागाने नोटिस दिल्या आहेत, GST विभागाने नोटिस दिल्या आहेत. आणि सगळ्यात गमतीदार बाब अशी आहे की हे जे जवळजवळ 1 लाख स्क्वेअर फीट जागा आणि त्यात मिळून आणखीन म्हणजे एकंदर 5 लाख स्क्वेअर फीट बांधकाम होत आहे. 192 कोटी रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट येत आहे.
जमीन तर शरद पवार त्यांचे बंधू पवार परिवारच सांगू शकणार. जमीन 25 कोटीत आली होती की 50 कोटीत आली होती. आणि त्याच्या समोर महापालिका 1200 कोटी रुपये देत आहे. हा त्याचा लेटर ऑफ ऍक्सेप्टन्स आहे. महापालिकेने 24 मार्च 2022 रोजी पवार परिवाराचे पार्टनर चोरडिया मित्तल या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला. आणि पवार परिवाराने म्हणजेच पवार परिवाराची न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट यांनी न्यू वर्ल्ड लँडमार्क सोबत हे केलेलं आहे एग्रीमेंट, डेव्हलपमेंट राईटचा करार. आता ही जी न्यू स्टार कंपनी आहे 2 जानेवारी 2024 रोजी, तर आज किती तारीख आहे भाऊ? 3 जानेवारी, 3 तारीख म्हणजे कालचं. हे कालचे डॉक्युमेंट आहे. पैसे भरून भारत सरकारचा कंपनी मंत्रालयाकडून घेतली माहिती. 2 जानेवारी 2024 रोजी न्यू स्टार इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड त्याची ऑथोराइज शेअर कॅपिटल किती दाखवली आहे? 435 कोटी 1 लाख रुपये. हे 435 कोटी 1 लाख जी दाखवली आहे शेअर कॅपिटल, त्यात 99,990 रुपये श्री प्रताप पवार यांचे आहेत आणि 10 रुपयाचे शेअर त्यांचे पत्नी श्रीमती भारती प्रतापराव पवारांचे आहे. 1 लाख रुपयाची पेडअप कॅपिटल आहे. टोटल शेअर कॅपिटल किती दाखवली? 435 कोटी 1 लाख. पण पेडअप कॅपिटल किती? 1 लाख. आणि ते जे 1 लाख आहे ते पवार परिवारांचे. 19 मार्च 2021 तारीख सगळ्यांनी नोंद घ्यावी. 19 मार्च 2021 रोजी 6% नॉन क्युम्युलेटिव्ह रिडीमेबल प्रेफरन्स म्हणजे 20 वर्षासाठी 6% डिव्हिडंडनी हे पैसे प्रतापराव पवारांच्या कंपनीत कोणी दिले? 435 कोटी रुपये. तारीख 19 मार्च 2021 ते पैसे दिले सायरस पुनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूट. सायरस पुनावाला ना, सायरस पुनावाला सीरम इन्स्टिट्यूट कोविडची जी वॅक्सिन बनवली होती, कोवॅक्सिन, कोविशिल्ड, ते वॅक्सिन 19 मार्च 2021 रोजी. मला काही म्हणायचं नाही. सारस पुनावाला सिरम इन्स्टिट्यूटनी इंडियन वॅक्सिन डेव्हलप केली त्याबद्दल त्यांचं कौतुक आपण सगळ्यांनी केलेलं आहे. पण त्यातला जो नफा आहे त्यातला 435 कोटी रुपये 6% हे शरद पवारांच्या परिवारात कंपनीत आला. आणि तो पैसा इथे आलाय का? पीएफपी मध्ये प्रताप पवारांनी वापरला आहे का? या सगळ्यांची चौकशी एकनाथ शिंदेजी यांनी करावी अशी पुन्हा एकदा मी मागणी करतोय. मला कुठलेही शरद पवार किंवा प्रतापराव पवार कोणाकडून काही स्पष्टता नकोय. डॉक्युमेंट बोलताय. 10 लाखाचा फ्लॅट मुलुंडचा 54 लाख मध्ये इक्बाल चहल विकत घेतात. ते पैसे कुणाला देतात? पवार परिवारांचे मित्र चोरडियाच्या कंपनीत जातात. भांडूपचा फ्लॅट 12 लाखाचा फ्लॅट 58 लाखात घेतला जातो. पैसा कोणाकडे जातात? शरद पवार परिवाराचे मित्र चोरडिया ब्रदर्सला, शरद पवारांचे मोठे बंधू प्रताप पवारांच्या कंपनीत. जो प्रभादेवीचा प्रोजेक्ट आहे, 1 सदनिका 17 लाखात पडली. 1 कोटी 14 लाखात
इक्बाल चहलनी विकत घेतली मुंबई महापालिका, मुंबईकरांचा पैसा. आणि तो पैसा कोणाकडे गेला? इंडिया बुलकडे, चोरडियाकडे. आणि इंडिया बुलकडून फॉरेनला गेला. तो फॉरेनला लाभार्थी कोण? म्हणून या सगळ्या घोटाळ्याची चौकशी ही करावीच लागणार. धन्यवाद. ठाकरे सरकार और मुंबई म्युनिसिपल कॉरपोरेशन ने जो 35,000 प्रकल्प बाधित पीएपी घरों के नाम से 20,000 करोड़ का घोटाला किया, उसमें से थोड़ा सा हिस्सा प्रसाद ये शरद पवार परिवार की कंपनियों को भी मिला. जो भांडुप में 1903 फ्लैट, इसका कॉन्ट्रैक्ट जिस कंपनी को दिया गया वो एक फ्रंट कंपनी चोरडिया ब्रदर्स की न्यू वर्ल्ड लैंडमार्क एलएलपी, उस कंपनी ने कॉन्ट्रैक्ट किया, डेवलपमेंट राइट एग्रीमेंट किया शरद पवार के बंधु प्रताप पवार की कंपनी के साथ. प्रताप पवार की जो कंपनी है न्यू स्टार इंफ्रा प्रोजेक्ट, उनकी जमीन रातों रात वो जमीन का आरक्षण बदल दिया गया. 1903 टोटल लैंड और कंस्ट्रक्शन को 200 करोड़, महापालिका दे रही है 1200 करोड़. 12 लाख का एक फ्लैट महापालिका 58 लाख में खरीद रही है. सैकड़ों करोड़ रुपए का घोटाला. मुलुंड में इसी प्रकार से शरद पवार परिवार के मित्र चोरडिया ब्रदर्स को कॉन्ट्रैक्ट मिला. एक फ्लैट 10 लाख का 54 लाख में इकबाल चहल खरीद रहे. 1439 फ्लैट. भांडुप में 1903 फ्लैट. प्रभादेवी में पवार परिवार के मित्र चोरडिया और चोरडिया के माई बाप इंडिया बुल 15 लाख का फ्लैट 1 करोड़ 14 लाख में खरीदा जा रहा है. 20,000 करोड़ की लूट. और साथ में आश्चर्य की बात है कि प्रताप पवार की इस कंपनी में 1 लाख की पेड अप कैपिटल है, सिर्फ 1 लाख की. लेकिन 19 मार्च 2021 को सीरम इंस्टीट्यूट साइरस पूनावाला, जो उन्होंने कोविड की वैक्सीन बनाई थी, उस कंपनी ने 435 करोड़ रुपए 20 साल के लिए इस कंपनी को दिए. प्रताप पवार की इस कंपनी को मैक्सिमम 6% इंटरेस्ट. 20,000 करोड़ रुपए की लूट मुंबई करके जेब से जाएंगी. ठाकरे सरकार के हिस्सेदार ये सब ये पैसे बांटेंगे. इसकी जांच होनी चाहिए. ऐसी पुनः एक बार मैं मांग एकनाथ शिंदे जी से करता हूं. तर पीएपी घोटाळ्यामध्ये पवार कुटुंबियांचे संबंध कसे गुंतले गेलेले आहेत, त्यांचा सहभाग कसा आहे, या संदर्भात किरीट सोमय्या भाष्य करतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.